या दोन्ही संघाच्या माध्यमातून एक संघ जिंकेल तो संघ मात्र लगेचच आपल्याशी खेळेल. संकेत बघितला पाहत आहे त्याच्या समेत मात्र कैलास पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. पहिलाच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज पाहतो आपण पंकज हा गोलंदाज. चला स्पीडअप करा, टाइम मात्र अलर्ट असेल. 20 मिनिटं असतील आपल्याकडे. 20 मिनिटांमध्ये तब्बल 15 मिनिटं आपल्याला 3 षटक फेकण्यासाठी दिले जातील. 15 चे 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू मात्र सर्कल दायेच्या आतमध्ये आणावा लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय संकेत भगत. चला स्पीडअप करा आपण. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल याच्यावरती दोन्ही संघाने मात्र लक्ष द्या. चला गेम स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो पहिल्या चेंडूवरती आघात केलाय. पहिला चेंडू मात्र काय वेगाने टाकला राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. हा चेंडू डॉट चेंडूची सांगता पा काय रिलीज केला होता हा चेंडू. जसा चेंडू मात्र टप्पा पडला तसा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो ज्या वेगाने आला त्याच वेगाने मात्र फटका लगावला. या ठिकाणी थोडासा पंबल पाहतो आपण क्षेत्ररक्षण. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून श्रीगणेशा झालाय. संघाचा अकाउंट ओपन सुद्धा झालाय एका धाबेने आणि सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली आहे. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर सिंगल. आता मात्र पाहताय पुढचा चेंडू. कैलास पाटीलला पाहताय स्ट्राईक एंडला. तिसरा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय पंकज हा गोलंदाज. पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती राहिलाय. त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू फेकत असताना हो यॉर्करचा वापर. ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. यॉर्करचा वापर केला गेलाय. तोपर्यंत सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. चांगली गोलंदाजी करत असताना पंकजला पाहतोय अद्याप 3 चेंडूमध्ये योग्य त्या टप्प्यावरती हाताळल्यात. अद्याप धावा खर्च केल्यात 2. म्हणजे चांगली गोलंदाजी करत असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे आणि हा झेल माझा आहे मी पकडेन. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडलाय. झटका क्रमांक लागला पहिली 7.5 निष्ठ पणवती अपशगुन. पहिलं लपडं पाठीमाग बॅक टू आउट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. हनुमान फडकेला पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पहा काय गोलंदाजी केली आहे. बंटी ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्यात फक्त 2 आणि 1 गडी मात्र गारद केलाय. चांगली गोलंदाजी करत असताना सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये हा गोलंदाजी करत असताना अद्याप विचार केला या गोलंदाजाचा 4 चेंडू फेकल्या धावा खर्च केल्या फक्त 2. 1 गडी मात्र गारद केलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये हनुमान फडके. चांगली फलंदाजी करायची आहे. 1 डाऊनचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. ओहो आल्याला तडाखा आणि बाहुबली फटका. चेंडू जाईल सीमा पार. हा ठोकला आल्याला हनुमान फडकेच्या बॅटमधनं लांबच लांब षटकार. बाहुबली फटका पाहतोय.
जसा पुष्पा लाकडा तोडतो ना चंदनाची, तशी मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू फोडत असताना आल्या आल्या उपटी घालायला लागलाय. पुन्हा एकदा तयार हनुमान फडके. हो हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा, त्यानंतर चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. तोपर्यंत मात्र सिंगल. पहिल्या षटकाचा बादवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. आशिष पाटील मोरबे यांच्याकडनं मात्र मोरबे संघासाठी शुभेच्छा आल्यात. सरचे स्वागत. आपला लाईव्हच्या माध्यमातून आपण मॅच एन्जॉय करत असताना संघाला सुद्धा शुभेच्छा दिल्यात. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय पहिल्या षटकाचा बादवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पाहिला. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 1 गडी बाद मोरबे संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. डीजेच्या माध्यमातून एक दुपारच्या सत्रामध्ये चांगली धून पाहता आपण. करूया डीजेचं स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पवन पावशेला पाहता आपण सज्ज झालाय. दुसऱ्या गोलंदाज फेकत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली आहे. पहिले सुरुवातीचे 4 चेंडू मात्र अयोग्यता रीतीने होते. 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने 2, आणि त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती ही धावा केल्या खर्च 7. पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, काय फटका लगावला. चाबूक शॉट, चप्रक शॉट पाहतो आपण. चेंडू जाई सीमा पार, ठोकला षट. नवीन बॉल घ्यायचा आपण. जेव्हा चेंडू हरवला ना तर आपल्याला नवीन चेंडू गेला जाईल. 2 चेंडू आपण चेक केला. ते चेंडू मात्र आपल्याला घ्यायचे आहेत. या मात्र लक्ष असू दे आपला. आणि जसा चेंडू हरवला तसा नवीन चेंडू मात्र लगेचच घ्या आपण. काय फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. हनुमान फडके ऑन द फायर. अद्याप 2 षटकार पाहिल्यात या फलंदाजाच्या बॅटमधनं. 1 डाऊनचा फलंदाज पाहतोय हनुमान फडके. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. वेगाने आलाय या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. अचूक क्षेत्ररक्षण पाहिला आपण. तो पाहतो मात्र सिंगल. काय क्षेत्ररक्षण होता. वेगाने वरती होतं. चेंडूवरती धावत गेला. त्यानंतर पकडला. त्यानंतर मात्र सिंगल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण कैलास पाटील. चला, टाइम मात्र अलर्ट असेल याची मात्र नोंद घ्या आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला फटका पाहतो आपण. सरळ रेषेने खेळून काढला. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय मोरबे संघ 17 या आकड्यावरती. 17 का खतरा किसके लिए बनेगा. पुन्हा एकदा सज्ज हनुमान फडके पाहतोय. आक्रमक रूप धारण केलाय. 2 षटकार अद्याप पाहिल्यात हनुमान फडकेच्या बॅट मध्ये आपण. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय, फेकलाय. थोडासा अति घाई यावेळेस मी तर म्हणेन चुकी मात्र केली होती या ठिकाणी. फलंदाज मी तर म्हणेन प्रॉपर जर थ्रो असता ना तर नक्कीच माघारी परत असता हा फलंदाज. थोडीशी घाई केली होती. फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी. पहिला विचार केला या गोलंदाजीनं षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो, चांगला चेंडू. चांगला चेंडू. पडला, धडपडला, उचलला. त्यानंतर हा चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहा या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 9 आणि मॅच बॉल सुद्धा आलाय. आपण घ्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय पहा 2-3 आल्यात, त्याच्यातला कुठला आहे माहिती नाहीये. निकीच 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 पहा यो हा चेंडू मात्र नवीन आहे. हा चेंडू असेल पहा विचार केला ना हुलिंडरचं कौतुक करावं लागेल. लेट गेले त्यानंतर 2 चेंडू शोधून आणल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना पाहिली जाईल हा खराब चेंडू फेकला गेलाय. पहा विचार केला ना 5 चेंडू मात्र योग्य त्या टप्प्यावरती हाताळले होते. त्यानंतर मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय शेवटच्या चेंडूवरती. अजूनही मात्र शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहिली गेली तर पुन्हा एकदा खराब चेंडू. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू खराब. टोटल पाहिली 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 11. अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टीम मीटिंग पाडण्यास मात्र भाग पाडलाय. चला स्पीडअप करा आपण. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजूनही सलामीला आलेला फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला. कैलास पाटीलला पाहताय स्ट्राईक एंडला. शेवटचा चेंडू शिल्लक. हो चांगला चेंडू ट्रॅपिंग विकेट पाहतोय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू गेला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाकारा दिलाय. त्याचा एकमेव कारण मात्र चांगला क्षेत्ररक्षण झालाय त्या ठिकाणी. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 9 आणि त्यानंतर या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पाहिला मोरबे संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 21 या आकड्यावरती. तिसरा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सूरजचा वापर केला गेलाय. सूरजला मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिला फक्त 9 आणि त्यानंतर 12 आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. कैलाश पाटील पाहतो आपण स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहतोय हनुमंत फडके. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वा जुना जाणता खेळाडू आणि त्याने झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय मोरबे संघाला दुसरा. थँक्यू डीजे. झेल टिपलाय भगवान गोंदले याने. जुना जाणता हा खेळाडू. त्यानंतर कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव भगवान गोंदीला पाहत आपण. आणि तेवढाच क्रिकेटवरती मात्र प्रेम असणारे आणि खेळत असताना सातत्याने काय झेजमेळ होता त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला. कैलासला मात्र माघारी परतवलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राहुलला पाहतो आपण. राहुलला हनुमानची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हनुमानचा विचार केला ना जास्तीत जास्त स्ट्राईकला आणावं काम करायला लागेल. राहुल हनुमानच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार सुद्धा पाहिल्यात. 5 चेंडूमध्ये तब्बल 15 धावेचे योगदान दिलं या फलंदाजाने. तोच फलंदाज नॉन स्ट्राईकला. हो गेंद मारना चाहते थे वासी में और गेंद गया है काशी में. जखम मांडीला इला शेंडीला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केले फलंदाज हनुमान.
फडकेला हनुमानचा विचार केला ना 15 धाब्यांचं योगदान दिले 5 चेंडूमध्ये. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. हो चांगला चेंडू. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल होईल का? चांगला क्षेत्ररक्षण झालाय त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. फक्त ना फक्त सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागलाय. टोटल जाऊन पोहोचलाय मोरबे संघ 23 या आकड्यावरती. दोन्ही संघाच्या माध्यमातून एकदम शांत क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सूरजच्या माध्यमातून शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. झेल उडाली आणि हा झटका क्रमांक लागलाय मोरबे संघाला. तिसरा. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार नावडेकरला पाहता आपण. चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. धावा फक्त ना फक्त खर्च केल्यात मी तर म्हणे 2च. म्हणजे अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना कंजूशी गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला ओमकार नावडेकरला पाहता आपण. हो आल्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा आणि त्यानंतर विकेट किपरच्या माध्यमातून शेडू जात असताना सिंगल मिळाली आहे पुन्हा एकदा. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा. काय गोलंदाजी केली. अद्याप धावा खर्च केल्यास फक्त ना फक्त 3 धावा आणि शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण हनुमान फडके. हो थोडीशी जागा बनवली त्यानंतर मात्र खेळण्याचा प्रयत्न. लाईन मिस झाली आहे आणि तिसऱ्या चेंडू मात्र तिसऱ्या षटकाचा वाजवी गेच संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय मोरबे संघ 24 या आकड्यावरती. 24 धावा जमा केल्यात. विचार केला ना रिक्षामध्ये जी बसण्याची मजा आहे ना ती कुठल्याच गाडीमध्ये नाही आहे. त्या बायकोला सांगून द्या जी रिक्षामध्ये बसण्याची मजा आहे ना ती नाही बोटीमध्ये नाही होडीमध्ये नाही विमानामध्ये आणि रिक्षामध्ये जी मजा आहे. 3 षटकाचा वाजवी गेच संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय धीरज पावशेला पाहता आपण. तिसऱ्या चौथ्या गोलंदाजासाठी मात्र आमंत्रित केलाय. जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील मोरबे संघाला. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र धावा खर्च केल्या 12 आणि त्यानंतर मात्र पाहिल्या फक्त ना फक्त 3 धावा आणि 3 विकेट सुद्धा पाहिले. हो थोडासा धागा बनवला आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाय सीमा पार ठोकलाय संघर्ष महा चौकार. हा टाइम मात्र अलर्ट असेल आपल्याला. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टोटल पाहिली ना धावपटलावरती या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलाय मोरबे संघ 28 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 5 चेंडूमध्ये ना जास्तीत जास्त धावा जमा करावा लागेल आपल्याला. सुरुवातीला मात्र धावा कमी जमा केल्यात. याचा एकमेव कारण मात्र थोडासा सुरुवातीला गडी मात्र लवकर गमावले. सलामीवीर मात्र लवकर
शून्याचा न भोपला फोडत असताना मैदानाच्या डगआउटमध्ये गेला. त्यानंतर थोडासा रनाला मात्र अंकुश लावण्याचं काम केलं गोलंदाजाने. तर मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि चौकाने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा तयार झालाय. हो पाहिली जाईल खराब चेंडू फेकलाय. चौकारानंतर थोडासा गोलंदाजावरती प्रेशर पाहतो आपण. खराब चेंडू फेकलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण ओमकार नावडेकर. ओमकार नावडेच्या बॅटमध्ये आपण एक चौकार सुद्धा पाहिलाय. हो पुन्हा एकदा पाहिला. दिशाहीन फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा बॉडीपासून मात्र दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. धीरजच्या माध्यमातून डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा या विचार केला ना या फटक्याचा. आंधली शॉट मारण्याचा प्रयत्न होता. शेवटचा षटक आहे आणि कमीत कमी मात्र डॉट चेंडू खेळायचे आहेत आपल्याला आणि जास्तीत जास्त धावा मात्र बनवायचे आहेत आपल्याला. मात्र टार्गेट सेट करायचं आहे. समोर तेवढ्या ताकदीचा संघ पाहताय आपण. अजूनही विचार केला तर 3 चेंडू शिल्लक असतील. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो आपण. जसा टप्पा पडल्यानंतर तसा डीप राहिलाय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा मी तर म्हणेन पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलाय गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करत असताना अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूमध्ये कदाचित 10 चेंडू जर आले तर फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. हो तसा मात्र विचार केला डीपच राहिलाय आणि यावेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुका होत्या. लेग 22च्या स्वरूपात मात्र सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहता आपण मोरबे संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहता हनुमान फडके. आता मात्र किती टार्गेट सेट करेल. षटकार आला तर 36 होतील. चौकार आला तर 34. पाहिले जाईल मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस बॅटची कडा आणि झटका क्रमांक लागला मी तर म्हणेन हा चौथा आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पाहताय आपण फक्त ना फक्त 30 धावा. 31 धावेचा टार्गेट सेट केलाय. रमेश गिरी अतिशय चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना DCC मोरबे या संघाने धावा बनवल्या तब्बल 30 आणि सेकंड सेशनमध्ये 31 धावसंख्येचं टार्गेट येणार आहे. 24 बॉलवरती करायचं बॅटिंग करत असताना आई गावदेवी 11 जयंत पावशे स्मृतीच्या बामाली संघानं अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. नाव भरपूर मोठे आहे. आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघ अतिशय चांगला खेळ त्यांनी दाखवला. खेळाच्या आपण
पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर गोलंदाजीमध्ये दमखम दाखवला. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजीचं वैशिष्ट्य पंकज असेल, त्यानंतर पवन असेल, सूरज असेल आणि धीरज असेल, अतिशय चांगली गोलंदाजी त्याने साकारली. आणि एक आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल स्पेल कंजूसी गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांमार्फत झाली आहे. आणि आपण पाहायचे फलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल, का येणाऱ्या काळामध्ये डीसीसी मोरबे संघ धावा डिफेन्स करेल हे पाहण्याजोगे असणार आहे. कारण की त्या संघाची गोलंदाजी ताकद आहे. डीसीसी मोरबे संघ आपण पाहिलं तर यंदाचा हंगाम या संघानं गाजवलाय. नेहमीच चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिला. यंदाच्या हंगामामध्ये नेहमीच आपण पाहिलं तर चांगला क्रिकेट त्यांनीही दाखवलाय. मॅच भरपूर चांगली रंगणार आहे. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रीतम पाटील तोंडरे यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. डीसीसी मोरबे मात्र त्या धावा संघ थोडस अडचणीमध्ये, कारण की आपण पाहिलं 24 बॉलवरती 31 धावा या ठिकाणी करायचे आहेत. बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघाला पाचशे मात्र सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. सूरज आणि त्याच्या संगतीनं पंकज, सूरज आणि पंकजची जोडी मैदानामध्ये आपण जाताना पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहिले तर इकॉनॉमिकल स्पेल बदलावं लागतील. हाय स्टँडिंग क्षेत्ररक्षणाचा दर्जा या ठिकाणी दाखवावा लागेल डीसीसी मोरबे संघाला. एक एक धावेसाठी त्यांना झगडावं लागेल या मॅचमध्ये, कारण की लक्ष जरी छोटं असलं तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी मजबूत आहे त्या संघाची. ते पाहता बामाली संघाच्या फलंदाजांना एक रणनीती आखावी लागणार आहे. या धावा जर त्यांना बनवायच्या आहेत ना, तर सिंगल डबल त्यानंतर एक चांगला क्रिकेट त्यांना दाखवावं लागेल. येणारे काही खराब चेंडूवरती आक्रमण त्यांना करावं लागणार आहे आणि त्या परिस्थितीने त्यांना खेळ करावा लागेल. क्रिकेट खेळच तसा असतो. जेव्हा आपण पाहता कमी धावसंख्या जर करायची असते ना, तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य देणं, त्यानंतर खराब चेंडूवरती आक्रमण करणं ही तंत्र त्यांना वापरणं गरजेचं असेल. क्रिकेट खेळाचं आपण पाहिलं तर दिमागानं खेळ करणं गरजेचं असतं. जेव्हा आपण पहिल्या सत्रामध्ये खेळ करतो ना, तेव्हा आपण पहिल्या षटकापासून एक दर्जेदार स्टार्ट देणं गरजेचं असतं. जेव्हा सेकंड सत्रामध्ये आपण बॅटिंग करताना, तेव्हा जेव्हा लक्ष असतो तशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं असतं. एखादा गोलंदाजाला टार्गेट करणं, त्यानंतर एखादा एक चांगला गोलंदाज असेल त्याला डिफेन्सिव्ह धावा करणंही गरजेचं असतात. हेही क्रिकेटचं एक उदाहरण आहे. आणि तेच पाहता पाहायचं मात्र मैदानामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट दाखवावं लागेल. बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने विचार केला डीसीसी मोरबे संघाचा तर गोलंदाजी भरपूर तगडी आहे. पाहायचं ती तगडी गोलंदाजी या मॅच मध्ये गोलंदाजानं सिद्ध करावी लागणार आहे. गोलंदाज विनीत पहिल्याच बॉल लागली आहे, चेंडू मागे निघून जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेखा गाठतोय. पहिल्याच बॉल वरती येतोय एक दर्जेदार चौकार. अप्रतिम दर्जेदार स्टार्ट या ठिकाणी मिळालाय. बॅटिंग करत असताना बामाली संघाला पंकजच्या बॅट मधून आलेला चौकार आपण पाहिला. त्यानंतर काय चांगला कमबॅक राहिलाय. गोलंदाजी करत असताना विनीतचा पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर एक अतिशय चांगला दर्जाचा चेंडू त्या ठिकाणी फेकला गेला आणि चेंडू जातोय डॉट. असेच काही डॉट चेंडू या ठिकाणी फेकावे लागेल डीसीसी मोरबे संघाला, कारण की धावा आपण पाहिलं तर फार कमी आहेत आणि कमी लक्ष जर आपण डिफेन्स करताना त्या परिस्थितीला चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असेल. यावेळी चांगला फटका अदा केलाय क्षेत्ररक्षक, चेंडू मागे धावतोय, एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, एकच धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात मी म्हणेल, कारण आपण पाहिलं तर 31 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीला पहिल्या 3 बॉलवरती 5 धावा येणं एक चांगली सुसज्ज सुरुवात मी म्हणेन. बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघाची यावेळी गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेखा बाहेर येतोय चौकार. पाहिलं तर
दोन्ही फलंदाजांनी चौकारानं या ठिकाणी स्टार्ट दिलाय. चांगले बॅटिंग करत असताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. यावेळेचा बॉल लगेच या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजानं. तसंच काही चित्र आपण पाहिलं, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा खेळाडू आपण स्ट्रायकने येताना पाहायला मिळाला सूरज, आणि त्याच्याही बॅटमधनं चौकार, त्या ठिकाणी डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. आता पाहायचं काय चित्र असेल. शेवटचा बॉल बाकी आहे गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल थोडंसं लाऊड अपील झालं होतं, आपला दुसरा जास्त विश्वास कमी, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची झाली सांगता पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 9 धावा धाव फलकावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर रॉकेट बैलाचे मालक अश्विन मडवी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागली 9. समीकरण उरलं. येणाऱ्या 18 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत पावशी स्मृती बामाली संघाला. येणाऱ्या गोलंदाजाला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. बावीस धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 बॉल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आले आहेत ओमकार. पाहिजे मात्र ओमकारला इथून कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, कारण की पहिला गोलंदाज थोडासा मागडा ठरला. जरी 9 धावा जरी खर्च केल्या ना तरी सुद्धा या ठिकाणी मागडा ठरलाय, कारण की लक्ष थोडस आपण पाहिलं तर फार कमी आहे. अशा परिस्थितीला इकॉनॉमिकल स्पेल हाताळणं तितकं गरजेचं आहे. मात्र पाहायचं मात्र इथून कमबॅक केलं जाईल का, अजूनही वेळ गेली नाहीये. 18 बॉल आणि करायचे आहेत 22 धावा. मात्र फलंदाज भरपूर चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. गॅप मध्ये चेंडू रोहिले जातात आणि याचेच कारण 2 चौकार पहिल्या षटकामध्ये येताना पाहिले बामाली संघाकडनं. यावेळेचा बॉल वेगवान आहे, तेज तरार, मात्र पंचांनी या ठिकाणी हेरलंय की या चेंडूवरती मात्र गोलंदाज झालाय लाईन मिस, आणि स्वेअरची खून करतायत. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मोजावी लागेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 31चं टार्गेट असताना 31 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अचूक पंचांची भूमिका या ठिकाणी बजावत असताना आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत मेन पंचांच्या भूमिकेत. गोलंदाज ओमकार. यावेळेचा बॉल वेगळ्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, मागच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की आता मात्र फिल्डिंगची रचना आपण पाहिली ना, क्षेत्ररक्षणाची रचना फार चांगली या ठिकाणी झाली आहे. समोरच्या दिशेनं फटके खेचणं या ठिकाणी कुठेतरी मागडे ठरू शकतील, आणि याच परिस्थितीला मागच्या दिशेने खेळ करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. विकेटचं होईल पतन. पहिला धक्का मैदानामध्ये लागतोय आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघाला.
गोलंदाजी भरपूर चांगली होताना पाहायला मिळते. ओमकार कमबॅक करताना दिसतोय मैदानामध्ये, कारण की त्याला माहित आहे इथून जर इकॉनॉमिकल स्पेल आला तर मॅच मध्ये बनू शकतं डीसीसी मोरबे, आणि तोच प्रयत्न त्यांचा राहिला आहे. आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणही त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं, आणि याचंच कारण कमबॅक करताना दिसलाय मैदानामध्ये. इथून गेम ऑन होऊ शकतो बॅट या ठिकाणी आपण पाहिलं तर डीसीसी मोरबेची. मात्र फलंदाजांना त्या ठिकाणी चांगला खेळ करावा लागणार आहे. सिंगल डबल त्यानंतर येणार काही खराब चेंडूवरती आक्रमण, हेच त्यांना ध्येय वापरावं लागणार आहे. यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजीचं कौशल्य सादर करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळते ओमकार. कौतुक करावं तेवढं कमी असेल ओमकारचं, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विनीत थोडासा मागणा ठरला, 2 चौकार त्याच्या विरोधात उचल झाले. मात्र ओमकारचं चांगलं कमबॅक, फुलर लेनचा बॉल गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, अंतिम मोमेंटला चेंडू अडवलं गेलाय, तोपर्यंत दुसरे धावेचा कॉल या ठिकाणी सक्सेस झालाय. 2 धावा मिळतील, 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना बामाली संघाला चांगली मॅच रंगताना दिसतंय मैदानामध्ये. येणारा काल वेळ कधी बदलेल हेही सांगता येत नाहीये, कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो जोपर्यंत अंतिम चेंडू फेकला जात नाहीये, आणि तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल की काय, हाही प्रश्नचिन्ह आहे. यावेळी एज लागली आहे, चेंडू बराच खरावेमध्ये, क्षेत्ररक्षक विसावतोय झेल त्याच्या हातामध्ये, आणि विकेटचं होतंय पतन. अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत पावशे स्मृती बामाली संघाला. वा, अजून एक धक्का मैदानामध्ये लागला. प्रवीणच्या बारीचा अंत झाला. बामाली संघाला दुसरा धक्का मैदानामध्ये लागला. नवीन फलंदाज गिरीश मैदानामध्ये दाखल झालाय. गिरीश पावशीच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी. येणाऱ्या काळामध्ये चांगली फटकेबाजी त्यालाही करावी लागणार आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू असताना पाहायला मिळतं. शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे, आणि आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते ओमकारकडून. कारण की आपण पाहिलं तर 3 धावा त्यानं खर्च केले या षटकामध्ये, 2 विकेट संपादित केल्या आहेत. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल येत असताना डीसीसी मोरबे संघासाठी, कारण की हा संघ फार इन्फॉर्म आहे. नेहमीच दर्जेदार क्रिकेट, शेवटपर्यंत सामन्याला झुकणार नाहीये हा संघ. फुलर लेनचा बॉल यावेळी संयमी खेळ दाखवत असताना गिरीश, आणि या ठिकाणी अंतिम बॉलवरती मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 झालं समाप्त, आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या लागली आहे ती 13 धावा. येणारे समीकरण उरलं, येणारे बॉल असतील ते 12, आणि करायचे 18 धावा. बॅटिंग करत असताना आई गावदेवी जयंत बावशी स्मृती बामाली संघाला. बॅटिंग करत असताना बामाली संघानं 13, समीकरण ओढले. येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 12 चेंडू 18 धावा. येणारच षटक खूप काही सांगून जाणार आहे. येणारे षटक जर चांगलं हाताळलं तर डीसीसी मोरबे कमबॅक करू शकेल. येणाऱ्या षटकामध्ये अटॅकिंग मोड मध्ये आले फलंदाज जर बामाली संघ कमबॅक करेल. पाहायचं तर मला 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, एकच धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय.
एका धावेनं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपलकावरती. असेच काही क्षेत्ररक्षण असेच काही गोलंदाजी या ठिकाणी हातलावी लागेल. मॅट या ठिकाणी आपण पाहिलं तर डीसीसी मोरबी संघाला मात्र फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सूरज जो सलामीसाठी आलाय मैदानामध्ये स्टॅकनेनला. यावेळेचा बॉल खोलवर पतीचा होता. अतिशय चांगला फटका अदा केलाय. अनंत कार्पेट ड्राईव्हचा फटका. त्या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल सिंगल धाव. जर सिंगल डबल आले तर येणाऱ्या कालामध्ये कमबॅक होऊ शकेल डीसीसी मोरबीकडनं. मात्र इथून पाहायचं तर मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय मैदानामध्ये कैलास. चांगली गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्यांना अद्यापपर्यंत साकारली आहे. गोलंदाज सज्ज. या बैलचा बॉल बॅटच्या रनर मध्ये अक्षरशः चेंडूला फेकून दिलंय. लॉंग ऑन सीमारेखा क्लिअर करत असताना येतोय हा तडाखेबंद षटकार. आता मात्र सामन्याची हवा पलटली आहे. कारण की आपण पाहिलं तर षटकांना धावा लागल्या धावपलकावरती 21. केरंडी यावेळेचा बॉल भरपूर चांगला या ठिकाणी डिलिव्हर केलेला. लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या चेंडूवरती जी काही चूक झाली गोलंदाजाकडनं ती चूक आता रिकव्हर झाली आहे. आणि इथून डॉट चेंडूची सांगता येणारे 2 चेंडू जर असेच काही फेकले तर येणाऱ्या कालामध्ये कमबॅक होऊ शकेल या मॅच मध्ये. मात्र तसं काही घडू देईल का मैदानामध्ये गिरीश. यावेळेचा बॉल अटॅकिंग मोड मध्ये येण्याचा प्रयत्न. सिंगल धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला. काय घडेल रनआउटच्या स्वरूपात एक मोठा झटका मैदानामध्ये मिळतोय बामाली संघाला. तर खार्डे टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. कारण की इथून जिंकणारा संघ समीकरण उरले. येणारे 7 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. येणारा चेंडू जर डॉट आला तर कमबॅक होईल मोरबे संघाकडनं. तर येणाऱ्या चेंडूवरती जर चांगली फटकेबाजी केली, सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा या ठिकाणी मॅच मध्ये बनून राहील बॅटिंग करत असताना बामाली संघ. मॅच भरपूर चांगली होताना दिसतोय मैदानामध्ये. जरी लक्ष जरी छोटं असलं ना तर एक चांगली फाईट मैदानामध्ये रंगली आहे. ती म्हणजे 2 संघादरम्यान बामाली त्यांच्या विरोधात मोरबे. अशी बिग फाईट मॅच आपण मैदानामध्ये पाहता. मॅच आपण पाहिलं तर कुशल मुवमेंटला येऊन ठेपली आहे. येणारे 7 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. ज्याच गिरीशनं षटकार ठोकलाय मैदानामध्ये तो गिरीश शाकरेनला आहे. 5 मध्ये अंतिम बॉल. स्वीप शॉट या ठिकाणी चांगला फटका अदा केलाय. चेंडू जाईल गरंगळत सीमारेखा बाहेर. येतोय चौकार आणि चौकारानं समीकरण बदलतंय. येणारे 6 बॉल आणि करायचे आहेत मैदानामध्ये अवघ्या 5 धावा. केशव पाटील सिद्धी गरवले यांचा शुभागमन झालेला आहे. त्यांना विनंती असायला पण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. स्पर्धा आपण पाहता ऐकावधी 11 CSK सिद्धी करवले संघ आयोजित स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय खुशाल पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा सातत्याने या मैदानावरती होताना पाहायला मिळते. आणि मी आपण पाहिलं ना, मी समालोचन करण्यासाठी का आलो, कारण आपण पाहिलं तर बालाराम मडवी यांनी मला समालोचक घडवला आणि तेच बालाराम मडवी यांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी ही स्पर्धा आहे. कारण की बालाराम मडवी यांनी मला पाहिलं होतं प्रॅक्टिस मॅचमध्ये मी समालोचन करत होतो
आणि या ठिकाणी स्पर्धा होती आणि त्यांनी एक वेळ मला बोलावलं की आदेश तुला काही असो कोणतेही 2 शब्द बोल पण समालोचन तुला करायचं आहे. आणि ते पाहता मी स्पर्धेमध्ये आलो आणि माईक घेतला हातामध्ये आणि कोणताही शब्द माझ्या तोंडून निघत नव्हता. मात्र काही काही स्पर्धा मी कव्हर करायला लागलो आणि त्यानंतर समालोचनाची ज्या प्रकारे संधी मिळाली बालाराम मडवी यांच्याकडनं आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी ही स्पर्धा. यावेळेचा बॉल बॅटच्या रनरमध्ये सामना फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलाय आई गावदेवी जयंत पावसे स्मृती बामाली संघाने. अभिनंदन बामाली संघ. हार्ड लक टीम डीसीसी मोरबे. आणि इथून मॅच लगेच रंगेल. बामाली आणि त्यांच्या विरोधात खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण या लगेच टॉससाठी मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. मॅन ऑफ द मॅच सूरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्याने संपादित केल्या. बॅटिंग करत असताना 5 धावा ज्यानं कुठल्या असा खेळाडू सूरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल तुषार पाटील यांना.